आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। गॅलेक्सी हेल्थ केअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड द्वारा संचलित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधील पहिले फिरते एंडोस्कोपी रुग्णालयाचा 22 मार्च रोजी किनवट तालुक्यातील सारखणी येथील डॉक्टर मंगेश जयस्वाल यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये शिबिर संपन्न झाले। यामध्ये तरुण वयामध्ये पचन संस्थेच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जोपासून जनसामान्यांचे जीवनमान वाढवणं हा याचा मुख्य उद्देश आहे आणि सामान्य जनतेमध्ये पचन संस्थेचे कॅन्सरच्या गाठींचे तोंड, अन्ननलिका, जठर किंवा लहान आतड्यांचा सुरुवातीचा भाग केवळ शेवटच्या टप्प्यातच पोहोचणारे रुग्ण पाहून या आजारांच्या गाठींचे निदान प्राथमिक अवस्थेमध्येच पाहिलं किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या टप्प्यातच एंडोस्कोपीद्वारे करून लवकरात लवकर निदान आणि उपचार व्हावा हा मुख्य उद्देश आहे। किनवट माहूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागामधील गरीब रुग्णांना याचा लाभ व्हावा यासाठी हे शिबिर घेण्यात आले। शिबिरामध्ये 27 रुग्णांचा एंडोस्कोपी करून पुढील उपचार सुरू करण्यात आला। या शिबिरात स्पेशालिस्ट एंडोस्कोपी डॉक्टर नितीन जोशी, डॉक्टर अभिषेक कावरा यांच्यासह गोविंद वाघमारे, शेख अमजद, आदित्य कुलकर्णी, अमर पेंटर, जय साळवे सहभागी होते। तसेच सारखणी येथील डॉक्टर विनोद राठोड, डॉक्टर मंगेश जयस्वाल, डॉक्टर अशोक शेंबाळे, डॉक्टर प्रवीण राठोड, डॉक्टर मंगेश कोटेवार, डॉक्टर गावंडे यांनी सहकार्य केलं आहे। हेल्थ केअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड द्वारा संचलित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं पहिलं फिरतं एंडोस्कोपी रुग्णालय आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे पचन संस्थेच्या मार्गात होणारे जे गंभीर आजार आहेत त्याचं लवकर निदान करून तरुण लोकांना म्हणजे ज्यांचं वय 30 ते 60 वर्षाच्या मध्ये आहे त्यांना लवकर आजाराचं निदान करून कामासाठी देशाच्या सेवेसाठी आणणं परत हा आमचा मुख्य उद्देश आहे। आणि हे सुरू केलं आम्ही 2022 मध्ये जानेवारी। मुख्यतः याचा उद्देश होता किनवट आणि माहूर या आदिवासी बहुल भागामध्ये गरीब लोकांना, गरजू लोकांना त्यांच्या गावात, त्यांच्या दारात जाऊन सेवा द्यावी। आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आता हे 5वं वर्ष आहे आणि आज आम्ही सारखणीमध्ये आहोत। हे आमचं आजचं 123वं शिबिर आहे। आतापर्यंत आम्ही एकूण 6 जिल्ह्यांमध्ये नांदेडच्या आजूबाजूला आहे, म्हणजे नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, लातूर, बीड एवढ्या जिल्ह्यांमध्ये हे आज 62वं गाव आहे, 62 आणि 123वं शिबिर आहे। कारण आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी फिक्स माहूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतो आणि सुरुवातीचे 1.5 वर्ष आम्ही दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किनवटला गेलो, पण काही अपरिहार्य कारणामुळे किनवटचं शिबिर आम्हाला बंद करायला लागलं। माहूरचं शिबिर आम्ही चालू ठेवलंय आणि त्या उपक्रमाअंतर्गत हे आजचे 123वं शिबिर आहे। आज आम्ही एकूण 27 रुग्णांची इथे आल्यानंतर तपासणी, रक्त तपासणी म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटची CBC नावाची टेस्ट करतो, ज्याच्यात हिमोग्लोबिन, WBC, प्लेटलेट काउंट, त्याच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे आजार म्हणजे साध्या इन्फेक्शन पासून ब्लड कॅन्सर पर्यंतच्या आजाराचं त्याच्यात निदान होतं। आणि दुसरी एक टेस्ट जी कंपल्सरी आम्ही करतो ज्याचं नाव आहे HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हे संसर्गजन्य आजार आहेत त्याचं निदान करतो। त्या 2 गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रत्येक पेशंटची तोंडाद्वारे उच्च दर्जाची NBA एंडोस्कोपी करतो, की ज्याच्यामध्ये तोंड, अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याची तपासणी होती। आज आम्ही एकूण 27 रुग्णांची एंडोस्कोपी केलेली आहे। त्या सगळ्या रुग्णांना आम्ही औषधं लिहून पुढच्या उपचाराची दिशा दिलेली आहे। चांगली गोष्ट आजची ही होती की कोणालाही कॅन्सरचं निदान आम्ही केलेलं नाही। खूप लोकांना त्यांच्या व्यसनामुळे, दुर्लक्षपणामुळे, ऍसिडिटीचे भरपूर आजार आहेत, खूप जणांना जठरामध्ये सूज आहे, इन्फेक्शन्स आहेत, त्याचे सगळे उपचार देऊन आम्ही आज एकूण 27 लोकांची तपासणी केली। मजहर शेख, C24 तास, नांदेड।